एव्हरीवन. मी पहिल्यांदाच काहीतरी नवीन घेऊन आलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा काहीतरी सुरू करण्याचा विचार केलेला आहे. जसं काही 2-3 वर्षाआधी मी माझी एक पोएम अपलोड केली होती यूट्यूबला. बट त्यानंतर मी एफर्ट्सच नाही घेतले आणि आता मला पुन्हा असं वाटतं आहे की मी जे काही लिहिते ते मी माझ्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करू छोटासा. त्यासाठी मी आज माझी जुनीच एक कविता आहे जी मी ऑलरेडी अपलोड पण केलेली आहे इंस्टाग्रामवर किंवा युअरकोड ॲपवर मी लिहिते. तर त्या ॲपवर माझी कविता ऑलरेडी पोस्टेड आहे. पण मला असं वाटलं की त्याच कवितेसोबत मी 1 तारखेला नाही पण आज निदान 2 तारखेला तरी हा व्हिडिओ अपलोड करू तुमच्यासाठी. सो लेट्स स्टार्ट. कवितेचं शीर्षक आहे हे छंद की वेड. वास्तवापासून होऊन जरा लांब, नको असलेल्या गोष्टींना म्हणत जरा थांब. वास्तवापासून होऊन जरा लांब, नको असलेल्या गोष्टींना म्हणत जरा थांब. घेऊन एक उंच भरारी निश्वास, नसेल जिथे नकारात्मकतेचा वास. स्वतःच्या शब्दांना देऊन अर्थ करावे स्वतःच्याच आयुष्याला सार्थ. जगून पहावे कल्पनेच्याही पलीकडे, होऊन वेडे मग घ्यावे जवळ स्वतःला स्वतःकडे. जपावे स्वतःचे मन त्या एका छंदासाठी. द्यावे उधळून अनेक रंग आकाशी स्वतःच्या त्या एका रंगासाठी. प्रत्येक शब्दापासून बनवावे एक सुरेख गीत. बनतो ना शब्दांपासून अनेक गाणी कविता जशी बनतात तसंच. बनवावे अनेक शब्दांपासून एक सुरेख गीत. वेड पांघरून घ्यावे आणि फुलवावी स्वतःशीच प्रीत. सेल्फ लव्ह. वेड पांघरून घ्यावे आणि फुलवावी स्वतःशीच प्रीत. त्या छंदांमध्ये हरवून जावे इतके की दुनियेपासून दूर पण स्वतःच्या जवळ यावे. सो हे छोटीशी मी खूप वर्षांआधी लिहिलेली कविता आहे. आय होप तुम्हाला आवडावी आणि कशी वाटली कविता हे मला प्लीज कळवा. कारण शक्यतो मी हे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जर तुमचा रिस्पॉन्स आला तर मलाही जरा छान वाटेल कंटिन्यू करण्यासाठी. आणि प्लीज सपोर्ट मीन्स लाईक करा किंवा कमेंट करा. म्हणजे मला कळेल की नेक्स्ट व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे की तेच फुल स्टॉप घ्यायचा आहे. सो ओके, थँक्यू सो मच आणि हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस इयर. कालच्या शुभेच्छा आज देते. सर्वांना नववर्ष खूप 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 सुंदर जावो. खूप सर्वांच्या कामना पूर्ण होत आणि सगळ्यांना त्यांच्या मनासारखं होत. विशिंग ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.